संजय राऊत यांनी तुमच्यावर टीका केली आहे, आडनाव बदलण्याचं बोललाय ते बोलतायत। मला वाटतंय संजय राऊतवर बोलून फायदा नाही। उठलं की सुटलं त्या माणसाला काही धंदा नाही। त्या संजय राऊतला मला फक्त एवढंच सांगायचंय की तू आमच्या मतावर निवडून आलास, तू एखाद्या मतदारसंघामध्ये तू जा आणि उभा राह। अरे लोक तुला सांगतो की डिपॉझिट गोल केल्याशिवाय राहणार नाही। खरा भंगार तर तू आहेस। आम्हाला काय म्हणतोस? अरे आम्हाला लोकांनी निवडून दिलंय, त्या पद्धतीने आम्ही त्या लोकांचं काम करत असतो। तू भंगार म्हणल्यानं काही फायदा आम्हाला फरक पडणार नाही। आणि कालच्या सभेचा विषय तुम्हाला सांगतो की अक्षरशः माजी सहकार मंत्री मुंदडा साहेबांनी काय म्हणले हो की उद्धव साहेब तुम्ही आम्हाला टाइम देत ना, तुम्ही आम्हाला वेळ देत ना, तुम्ही या आजूबाजूच्या लोकांचं ऐकता। हे मला वाटते घरचाच आहे मुंदडा साहेबांनी त्यांना दिलाय। एक ध्यानात ठेवा, तुम्हाला सांगतो की मी शिवसेनेचा कट्टर कार्यकर्ता, सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन चालणारा मी कार्यकर्ता। आणि त्यावेळेस माझ्यावर अनेक गुन्हे दाखल झाले। गुन्हे का दाखल झाले? कुठं तुम्हाला सांगतो, माझ्या एखाद्या शेतकऱ्यावर कुठं अन्याय होत असेल, माझ्या एखाद्या आई बहिणीला कोणी छेड काढली असेल, एखाद्या माझ्या कार्यकर्त्यावर कोणी अन्याय केला असेल, त्या अन्याय विरुद्ध लढा देण्याचं काम एक सरसेनापती बाळासाहेब ठाकरे याचा कडवट शिवसैनिक करत होता। त्यावेळेस हेच उद्धव साहेब म्हणायचे, वारे मेरा पठ्ठा। 48 जिल्हा प्रमुखामध्ये नंबर 1चा जिल्हा प्रमुख जर कोणी असेल तर तो माझा संतोष बांगर आहे। या पद्धतीचं वाक्य उद्धवजी साहेबांचंच होतं। मलाही असं वाटलं होतं की लोकांसाठी काम करणारा आहे म्हणून मी मदत करायची, मात्र कुठेतरी वेगळंच कानावर येतंय आणि अशा पद्धतीनं पुणे दाखवलं। कसं राहतंय, दूर गेल्याच्या नंतर तेच दिसत असते, जवळ आल्याच्या नंतर जे खरं आहे ते तुम्हाला सांगतो खरंच असते। पण आता दूर निर्माण झाला त्याच्यामुळे उद्धव साहेबांच्या तोंडातून हे निघणं साहजिक आहे। संजय राऊत म्हणाले की तो मार्केट कमिटीमध्ये विषय काढतो म्हणजे आता काय? अरे त्या संजय राऊतचं सोडून द्या ना। त्या संजय राऊतला तुम्हाला सांगतो एखाद्या नगरपालिकामध्ये उभा राहा म्हणाव, ज्या प्रभागामध्ये तो राहतो ना त्या प्रभागामध्ये संजय राऊतनं उभं राहा। उठलं की तुम्हाला सांगतो ते डोळेन फिरेन काय लावलाय धंदा। अहो या माणसानं शिवसेनेचा सत्यानाश करून टाकलाय। उद्धवजी तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे, हे संजय राऊत जे आहे ना, अहो हे शरद पवारचं पाळलेलं आहे। हे तुम्हाला सांगतो शिवसेना संपून टाकायलंय, तरी तुमच्या डोळ्यावरची झापडी उघडत नाही। मला वाटतं या लोकांना बाजूला करा। हे लोक तुम्हाला सांगतो तिथं हुजरेगिरी करतात आणि मला वाटतं तुम्हालाही बरं वाटतंय। या हुजरेगिरी लोकांना बाजूला करा आणि चांगले माणसं, आमच्यासारख्या माणसाला मला वाटते की आपण जे दूर केलंय, जे सरसेनापती बाळासाहेब ठाकरेचे विचार घेऊन चालणारी शिवसेना होती, जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो ही ऐकण्याची लोकांची इच्छा तुमच्या तोंडातून होती, ती मला वाटते कुठेतरी आपण गमावली। त्याच्यामुळं काहीच नाही, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये आपला पक्ष विलीन करावा। यालाच अनुसरून ते म्हणालेत की आता मिंदे गट मला शिकवायला लागलेत की मी काय बोलायचं। अहो मिंदे गट हे जे बोलतायत ना, हे मला वाटतंय की फार चुकीचे आहे। तुम्ही उत्तर सभा घेणार आहेत का कळमनुरीमध्ये? याला मला सभा घेण्याची गरज नाही। मी ज्या ठिकाणी उभा राहिलो त्या ठिकाणी ऑटोमॅटिकच सभा होत असते, ध्यानात ठेवा। अहो सोमवारी जेवढी गर्दी असती तेवढी त्या सभेला गर्दी होती। पाठीमागच्या सगळ्या खुर्च्या खाली होत्या, ध्यानात ठेवा। अहो इथलचे जे कार्यकर्ते आहेत ना यायचे, अहो हे खंडे बहादूर यायला दुसरा धंदा नाही, हे पट्ट्या गोळा करून तुम्हाला सांगतो कुठं होत असते का हो। त्याच्यामुळं लोकांना सगळी कल्पना आहे हिंगोली जिल्ह्यातला की नेता कसा पाहिजेत। त्याच्यामुळे याच्यावर बोलण्यासारखं एवढा काही मला वाटतं की विषयच नाही। राऊत म्हणाले की येत्या निवडणुकीमध्ये दाढी मिशीला काढायचं। अहो त्या राऊतचा विषय पुन्हा 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 करायले तुम्ही। उठले की राऊत सोडून द्या राऊत। दानवे म्हणाले की आमच्या खिशात कामाच्या कागद असतात, मात्र इथल्या आमदाराच्या खिशामध्ये जुगाराच्या चिठ्ठ्या असतात। आणि दानवे साहेबाच्या माझ्या मित्राच्या खिशामध्ये लव्ह लेटरच्या चिठ्ठ्या असतात। बाकी मला वाटतं की दानवे साहेब माझे मित्र आहेत, त्याच्यामुळं दानवे साहेबावर बोलण्यासारखं काही नाही। आणि दानवे साहेब जास्तीत जास्त 8-10 दिवसामध्ये मला वाटतं की आमच्या खांद्याला खांदा लावून काम करतील। उद्धव ठाकरेंनी खतखत व्यक्त केली आहे। ते म्हणाले की मी काय कमी केलं होतं, आमदार केलं, खासदार केलं, नेता केलं, पाठीत खंजीर खुपसला। एक ध्यानात ठेवा, मला वाटतंय की आम्हाला जे प्रश्न तुम्ही विचारताय ना, उद्धव साहेबांनी ज्या पद्धतीनं शिवसेनेच्याच पाठीमध्ये खंजीर खुपसलाय। जी सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना होती, ती शिवसेना कुठेतरी तुम्हाला सांगतो की बरोबर आहे, आणि यांची शिवसेना आता समोर आणली। ही उघड्या डोळ्यांनी लोक बघतायत। लोक काही वेळे नाहीत,
काल परवा एका चप्पलच्या दुकानावर आम्ही गेलो, 80 वर्षाची म्हातारी तुम्हाला सांगतो की आम्हाला त्या मुंबईमध्ये भेटली आणि आम्हाला विचारली, बेटा तू कोण्या पक्षामध्ये आहे? मी म्हणलं मी शिवसेनेमध्ये आहे. पण तू कोण्या शिवसेनेमध्ये आहे? मी म्हणलं मी शिंदे साहेबासोबत आहे. तर माझ्या पाठीवर तिनं शबासकीची थाप दिली. का दिली? कारण की ती कट्टर सरसेनापती बाळासाहेब ठाकरेचे विचार तिने सांगितलं की उद्धवजीला हे जमलं नाही रे. हे तोंडातून ज्यावेळेस शब्द निघले त्यावेळेस आम्हालाही वेदना झाल्या. ध्यानात ठेवा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.